शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घेऊन अमोल कीर्तीकर यांना बिनविरोध खासदार करण्याचा गजानन कीर्तीकरांचा कट होता। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी हा गंभीर आरोप केला आहे। तर प्रवीण दरेकरांचा हा गंभीर आरोप आहे। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी गजानन कीर्तीकरांवर हा गंभीर आरोप केला। शिवसेनेची उमेदवारी मिळाल्यानंतर ऐनवेळी अर्ज मागे घ्यायचा आणि अमोल कीर्तीकर यांना बिनविरोध खासदार करण्याचा कट होता, असा थेट गंभीर आरोप दरेकरांनी कीर्तीकर यांच्यावर केलेला आहे। शिशिर शिंदे यांनी आजच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गजानन कीर्तीकर यांना पक्षातून काढावं अशी मागणी केली आहे। त्यानंतर प्रवीण दरेकरांचा हा गंभीर आरोप। एकनाथ शिंदेंकडून उमेदवारी मिळवायची, अमोल कीर्तीकर समोर गजानन कीर्तीकर उमेदवार राहतील, दुसरा कोणी उमेदवार नसेल आणि विड्रॉवलच्या वेळेला गजानन कीर्तीकर फॉर्म विड्रॉ करणार आणि बिनविरोध आपल्या मुलाला त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आणायचं, अशा प्रकारचा पूर्वनियोजित कट होता, असा माझा स्पष्ट आरोप आहे। एकनाथरावजी शिंदे यांनी गजानन कीर्तीकरांच्या ज्येष्ठत्वाचा मान राखला की एक वरिष्ठ नेते आहेत, त्या दृष्टीने त्यांना वागणूक दिली, परंतु त्या ठिकाणी कीर्तीकरांचा उद्देशच त्या ठिकाणी संशयातीत होता आणि तो आता त्या ठिकाणी हळूहळू स्पष्टपणे बाहेर येताना दिसतो।